राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या. संपूर्ण बातम्या ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरही प्रेस करा, जेणेकरून कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस नाही होणार. 4,53,000 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई-केवायसी रक्कम. सर्व्हर ठप्प. ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पहाटेपासून सेतू केंद्राबाहेर रांगा. अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई होणार आहे. ही रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यावर जमा होणार असून त्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. हेक्टरी 8,500 रुपये हा शेतकऱ्यांचा अपमान. वंचित आघाडीचे सुजात आंबेडकर यांचा आरोप. काटा मारून पैसे जमा करता आणि पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरून सीएम फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा. पूरग्रस्तांसाठी साखर कारखान्याच्या नफ्यातून प्रति टन 5 रुपये देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. पूरग्रस्तांसाठी साखर कारखान्याच्या नफ्यातून प्रति टन 5 रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 रुपये घेतले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याने विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यावर मोठे संकट आलेले असताना राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांचाच बोजा वाढल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. सोने चांदीचे दर आतापर्यंतच्या उच्चांकावर. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 2,105 रुपयांनी वाढून 1.19 लाखावर पोहोचला आहे. यावर्षी 43,000 रुपयांनी वाढ. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे वाहून गेलेली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या भाजपा नेत्यावर हल्ला. खासदार मुर्म रक्तबंबाळ. आमदार घोष यांच्या कारवर दगडफेक. पूरग्रस्त नागरकाटा परिसरातील लोकांची मदत करण्यासाठी त्यांना अत्यावश्यक वाटण्यासाठी गेलेल्या खासदार खगेन मुर्म व आमदार शंकर घोष यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे. पीएम धनधान्य कृषी योजनेसाठी देशातील 100 जिल्ह्यांची निवड. महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश. 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान 100% पीक पाहणी पूर्ण करा. चंद्रशेखर बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. दिवाळीपूर्वी पीएम किसानचा 21वा हप्ता मिळण्याची शक्यता. ई-केवायसी, आधार लिंक व बँक तपशील तपासणी बंधनकारक. जिल्ह्यात 1,068 घरकुले रखडली. घर बांधण्यास 192 जणांचा नकार. 1.5 कोटी रक्कम वसूल करणारे प्रशासनासमोर आव्हान. लाडक्या बहिणींना यंदा दिवाळीत भाऊबीजेची भेट नाही. पडताळणीनंतरच मिळणार पुढचा हप्ता. लाडक्या बहिणींची ई-केवायसी होईना. संकेतस्थळावर हाय ट्रॅफिक. लाडक्या बहिणीमध्ये धाकधूक. पतीच्या वडिलांचे उत्पन्न तपासले जाणार. मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय. सीएम मोहन यादवकडून 8.84 लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 653 कोटींची मदत.